तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान आणि मस्त असाल. तर आता डिसेंबर चालू आहे आणि मागच्या वेळेला मी जेव्हा चिंबोड्यांच्या रेसिपीचा व्हिडिओ टाकलेला त्याला तुम्ही भरपूर प्रेम दिलंत. थँक यू सो मच. हां, माहिती आहे मी आता प्रेग्नंट आहे, पण चिंबोड्यांचा व्हिडिओ मी खूप अगोदर काढला होता. तो मी आत्ता टाकलेला आहे कारण की चिंबोड्यांचा सीझन आहे. मी तर आता गेले 5 महिने चिंबोड्यांना बघितलं सुद्धा नाहीये. खायची तर लांबची गोष्ट आहे. सो डोंट वरी, भरपूर जणांनी मला सांगितलं, म्हणजे भरपूर सारे कमेंट्स आले तुमचे की चिंबोडी खाऊ नको वगैरे वगैरे. तर मी चिंबोडी नाही खाते. गेले 5 महिने मी माझ्या बोलतात ना, मी हप्त्यामध्ये 1 वेळा तरी चिंबोडे खायचे कारण की मला खूप आवडतात चिंबोरी. तर त्यामुळे मग माझं खूप असं मन, जेव्हा मी तो एडिट करत होते तेव्हा भरपूर मन झालं होतं, बट इट्स ओके. पुढचे काही महिने चिंबोडी तर खाणारच नाहीये मी. सो त्याची तुम्ही काळजी करू नका कारण की मला भरपूर सारे डी-एमसुद्धा आले. सो थँक यू सो मच, तुम्ही माझी एवढी काळजी करता. हो, मी माझी स्वतःची काळजी तर खूप घेत आहे. त्याच्यासोबतच एक एक क्यूटचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तो का? जर तुम्हाला बॅकग्राऊंड व्हॉईस येत असेल तर त्यासाठी सॉरी, बाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आमच्या. तर आता डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि आजची तारीख आहे काहीतरी, म्हणजे उद्या क्रिसमस आहे. तर सगळीकडे म्हणजे क्रिसमस बोललं तर केक्स हे जास्त ट्रेंडिंगला असतं. मी लग्नाच्या अगोदर भरपूर बेकिंग केलेली आहे. मी कोणता बेकिंग क्लास केलेला नाही आहे, काहीच नाही वगैरे. बघून शिकलेले आहे. सो सगळ्यात ट्रेंडिंग प्लम केक तर आहेच. व्हिडिओमध्ये पुढे जायच्या अगोदर मला तुम्हाला सांगायचं होतं, खूप दिवसापासून मी विचार करते की व्हिडिओमध्ये सांगू की नको, पण मला फायनली सांगायचं आहे तुम्हाला कारण की सगळ्यात मेन गोष्ट आहे आणि जे आपले मेल ऑडियन्स बघतात, फिमेल ऑडियन्स स्पेशली आपले व्लॉग्स बघतात, सो त्यांना पण माहिती असायला पाहिजे. सो म्हणून मी सांगत आहे आणि त्याच्यामध्ये मेल ऑडियन्सचा सुद्धा फायदा आहे. असं नाही की मी सगळ्यांच्या फायद्याची गोष्ट करते. तर काय लेडीज असतात जे, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती मला त्या दिवशी बोलली की मी स्किन केअर नाही करत. आय मीन इट्स 2025 संपायला आलाय आणि तुम्ही स्किन केअर नाही करत. आय मीन सिरियसली, मग तुम्ही तुमच्या स्किनची काळजी कशी घेता? म्हणजे काय जणांना माहितीच नाहीये की कोणते प्रोडक्ट यूज करायचे असतात, कोणते प्रोडक्ट नाही ते. मला असे भरपूर डी-एम्स येतात की ताई मी कोणता प्रोडक्ट लावू ज्याच्याने माझी स्किन तुझ्यासारखी होईल, किंवा कोणता प्रोडक्ट असं तू यूज करते की ज्याच्याने तुझी स्किन एवढी चांगली दिसते, किंवा तू काय म्हणजे नक्की जे काही प्रोडक्ट्स आहेत त्यांची आम्हाला नावं सांग. तर भरपूर सारे असे टीनेजरला जास्त प्रश्न पडत असतात. आता वेडिंग सीझन तर ऑन आहेच, सोबतच आपला न्यू इयर वगैरे आहे. मुलींचं कसं असतं, म्हणजे सगळ्या मुलींची, मी पण धरून बाबा, म्हणजे जगातल्या सगळ्या मुलींची हीच इच्छा आहे की आपली स्किनमध्ये कोणताही, म्हणजे आपल्या स्किनमध्ये कोणताही प्रॉब्लेम नसावा, कोणताही ॲक्ने नसावा, एकदम मस्त अशी ग्लास स्किन असावी आणि खूप छान अशी स्किन असावी, किंवा जे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनवर झालेले आहेत ते क्युअर व्हावे किंवा ते सॉल्व्ह व्हावे असं सगळ्या मुलींना वाटत असतं. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? डर्मॅटॉलॉजिस्टकडे जावं लागतं. प्लस आपल्याला एक अपॉइंटमेंट घ्यावं लागते. त्यानंतर आपण ट्रॅव्हलिंग करून डर्मॅटॉलॉजिस्टकडे जातो. मग ते आपल्याला गोळ्या सांगतात, कन्सल्टेशन फी, ट्रॅव्हलिंगची फी, परत आपण तिथे जातो त्याची फी, प्लस जे काय ते प्रोडक्ट देतात, जे काय ते गोळ्या वगैरे देतात त्याची फी. आणि असं पण नाही की एकाच फेरीमध्ये आपलं काम होतं. नाही, सतत आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि सतत आपल्याला फेऱ्या माराव्या लागतात डर्मॅटॉलॉजिस्टकडे. तर पण माझ्याकडे एक असा ॲप आहे ज्याच्यानी मला कुठेही फेऱ्या मारायची गरज नाही. मी घर बसल्या-बसल्या माझं सगळं स्किन केअर रुटीन जाणून घेते आणि प्रोडक्टसुद्धा मागवते जे मी यूज करत आहे. म्हणजेच क्युअर स्किन ॲप खूप ईझी ॲप आहे. तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे क्युअर स्किन ॲप. तुम्हाला जाऊन तुमची भाषा जी असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला फक्त चॅट करायची आहे डर्मॅटॉलॉजिस्टसोबत. म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला अलर्ट होतात आपण ॲप डाउनलोड केल्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर. त्यांच्यासोबत फक्त आपल्याला चॅट करायची असते. आपले स्किन कन्सर्न्स त्यांना सांगायचे असतात की आपल्याला हा प्रॉब्लेम आहे. सोबतच ते आपला फेससुद्धा ॲनलाईज करतात एआयच्या मदतीने, ज्याच्यामध्ये आपले जे प्रॉब्लेम असतात ते डिटेक्ट होतात आणि ते त्यांना माहिती पडतं की हे प्रॉब्लेम आपल्या फेसवर आहे, किंवा आपण चॅटद्वारे पण सांगू शकतो की नक्की काय आपल्याला प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे असे
ते प्रॉब्लेम्स जाणून घेतात की आपल्या स्किनवर काय प्रॉब्लेम आहे, आपली स्किन टाईप वगैरे काय आहे ते सुद्धा आपल्याला ते सांगतात. आणि सोबतच आपल्या प्रॉब्लेम्सवर वर्क करणारे आपल्यासाठी स्पेशल कस्टमाइज करून प्रोडक्ट पाठवतात. ते पण फ्री ऑफ कॉस्ट. फक्त आपल्याला प्रोडक्टची कॉस्ट भरावं लागते जे काय प्रोडक्ट आपल्याला येतात. माझे हे क्युअर स्किनचे प्रोडक्ट आहेत, ज्याच्यामध्ये काय काय आहे मी तुम्हाला एकदा दाखवते. एक जेंटल क्लेन्झर आहे, विटॅमिन ABC क्रीम आहे. सो हा आहे माझ्या स्किन बॅरियरसाठी. सो हा सिरम मी डेला यूज करते. इथे अजून एक सिरम आहे जो मी नाईटला यूज करते. मला क्युअर स्किननी सनस्क्रीनसुद्धा दिलेली आहे. सनस्क्रीनशिवाय मी कुठे बाहेर नाही जात. सो हा माझा छोटासा किट आहे ज्याच्यामध्ये मी कुठेही ट्रॅव्हल करू शकते. किट उचलला की माझा नाईट स्किन केअर आणि डे स्किन केअर माझ्यासोबत ट्रॅव्हलिंगला येऊन जातं. एवढ्याशा छोट्याशा पॅकमध्ये आपल्याला आपले सगळे प्रोडक्ट्स भेटून जातात, ते पण आपल्या स्किनसाठी बनवलेले स्पेशल प्रोडक्ट. मला प्रोडक्ट्स हे भेटलेत तसं तुम्हाला भेटेल. तुम्हाला तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या स्किन कन्सर्ननुसार प्रोडक्ट देतात. आणि सोबतच तुम्हाला डाएट चार्टसुद्धा रेकमेंड करतात. ते डाएट चार्टसुद्धा देतात. तुम्हाला पाणी किती प्यायचं आहे दिवसातून ते सुद्धा सांगतात. आणि सोबतच क्युअर स्किनची ही गोष्ट मला भरपूर आवडते की ते मंथली कन्सल्टेशन घेतात. म्हणजे मंथली आपल्याला डर्माटॉलॉजिस्टसोबत कन्सल्टेशन असतं ऑनलाईन, म्हणजे ॲपवरच, जिथे आपण त्यांना सांगू शकतो की आपल्या स्किनवर किती इफेक्ट पडलेला आहे आणि किती नाही तो, किंवा कोणते प्रोडक्ट यूज केल्यावर आपल्याला प्रॉब्लेम होतोय ते सुद्धा आपण सांगू शकतो. मग ते आपल्याला प्रोडक्ट बदलून देतात. आणि या किटची प्राईस काय जास्त महाग नाही आहे. आणि मी जेव्हा फर्स्ट टाईम ॲप डाउनलोड केलेलं तेव्हाचं स्किन ॲनलाइज केलेलं, सो तेव्हाचं बघा आणि आत्ताची माझी तुम्ही स्किन बघू शकता कितीसा फरक पडलेला आहे. म्हणजे भरपूर असा फरक पडलेला आहे, मी सांगू इच्छिते तुम्हाला. किटची प्राईस जास्त नाही आहे. फक्त तुम्हाला 1499 मध्ये किट भेटून जातो. त्याच्यामध्ये जर तुम्ही माझा कुपन कोड यूज केला रितिका100, सो तुम्हाला त्याच्यावरनं पण कमी प्राईस पे कराव्या लागतील. आणि सोबतच जे माझे नवीन सबस्क्रायबर असेल, सो नक्कीच तुम्ही क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जाऊन तुमची स्किन मस्त अशी क्युअर आणि स्मूथ बनवा. पिन कॉमेंटसुद्धा चेक करा, जिथे सुद्धा मी लिंक दिलेली आहे. सो टॅप करून क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा. प्लम केक सगळ्यात ट्रेंडिंगला असतो. क्रिसमसमध्ये मोस्टली तोच खातात. पण सध्याला आपल्या सोशल साईडवर सगळ्यात जास्त व्हायरल केक आहे तो म्हणजे बटर केक, जो आज आपण बनवणार आहोत. सो बघत राहा व्हिडिओ, खूप छान होणार आहे. तुम्हाला रेसिपी पण कळेल. मी काय मेजर करून काहीच करणार नाही आहे, ज्याच्याने तुम्हाला सोपं जाईल. आणि मी पण पहिल्यांदा बनवणार आहे बटर केक. या अगोदर रवा केक वगैरे मी सगळं बनवलेलं आहे. सो म्हणजे क्रीम केक नाही बनवले जास्त, पण हा स्पंज केक मला खूप चांगले जमतात. सो त्यासाठी मी आज बनवणार आहे तो म्हणजे मोस्ट व्हायरल बटर केक. सो चला रेसिपी स्टार्ट करूया. पहिलं तुम्हाला मी इंग्रेडियंट्स दाखवते. घरातले काही इंग्रेडियंट्स आहेत आणि त्याच्याने तुमचं काम होऊन जाईल. सो चला, हा केक ओव्हनमध्ये नाही बनवणार आहोत आपण. आणि सोबतच एगलेससुद्धा आहेत, सो तुम्ही बनवून खाऊ शकता. तर चला, कुकरमधला हा केक तुम्हाला मी दाखवते. बटर केक कुकरमध्ये कसा बनवतात ते पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सो सगळ्यात पहिला आपण बटर केक बनवायसाठी इथे मी बटर घेतलेला आहे. रूम टेम्परेचरवर ठेवून त्याला मेल्ट, म्हणजे थोडासा असा मेल्ट केलेला आहे. आणि त्यासोबतच मी घेतलेली आहे दही, जी आपल्याला आपल्या केकमध्ये टाकायची आहे. आणि सोबतच बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा घेतलेला आहे. आणि बेकिंग पावडरसुद्धा तुमच्या कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो बेकिंग पावडर घेतलेली आहे. थोडेसे चॉको चिप्स घेतलेले आहेत. आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे. आणि सोबतच इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे केकसाठी. आणि त्याच्यावरनं छोटीशी 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मिल्कसुद्धा जाणार आहे. सो मिल्क मी तिथे ठेवलं आहे. तर मग चला स्टार्ट करूया आपण आता रेसिपीला. सो चला, सगळ्यात पहिला आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण आपला हा बटर टाकतोय, म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यानी. आणि मग ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. जर तुमच्या घरात अवेलेबल नसेल तर तुम्ही नॉर्मल साखर मिक्सरला लावून वाटू शकता आणि त्याच्याने काम होऊन जाईल. सो ही पिठी साखर आपण यात टाकलेली आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे दही.
आणि चांगलं ह्याला एक क्रीमी टेक्स्चर येऊपर्यंत आपल्याला एक क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये बनवायचं आहे. सो एक क्रीमी असं टेक्स्चर येऊपर्यंत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी मी हा केक पहिल्यांदाच बनवते. तर माझ्याकडनं एक चुकी झालेली आहे. मी शुगर आणि बटरमध्ये दही टाकला. तुम्ही प्लीज टाकू नका. आता आपण पुढची रेसिपी करणारच आहोत, कारण की हे तर तयार झालेलं आहे, तर मी तर वेस्ट नाही जाऊन देणार. मला करायचं आहे तर मी करणार. तर हे असं काहीतरी झालेलं आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही ह्याच्यामध्ये दही टाकू नका. म्हणजे बटर आणि शुगरमध्ये तुम्ही दही टाकू नका. माझ्यासारखी चुकी करू नका. झालेली आहे, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. मोठा बाउल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आता ड्राय इंग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर इथे चाळणी घेतलेली आहे आणि मैदा आपण टाकलेला आहे 1 कप. सो त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. ते अजून थोडासा आपण घेणार आहोत फक्त मैदा. सोबतच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चम्मच, 1.5 चम्मच आपण बेकिंग पावडर टाकणार आहोत त्याच्यामध्ये. एकदम कमी असा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. तर इथे घेतलेला आहे दूध आणि 1 चुटकी सिंदूर नहीं, 1 चुटकी नमक डालेंगे इसमें. तर ते टाकलेलं आहे आपण. आणि टाकूया आपला हा मिक्सचर ह्याच्यामध्ये असा. तर आपण ह्याच्यामध्ये घालूया दूध. आपल्याला जेवढं लागेल तेवढंच दूध घालायचं आहे, जास्त दूध नाही घालायचं. जास्त पातळ कन्सिस्टन्सी नको आहे आपल्याला. आणि व्हॅनिला एसेन्स टाकतोय आपण. दोन ते 3 ड्रॉप टाकतोय, जास्त नाही. आणि मग चांगलं ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. सो जर ह्याच्याने तुमचा हात दुखत असेल तर तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मम्मीला करायला सांगू शकता. कुणाल. मी ते कुकर घेतलेला आहे, बघू शकता. आणि त्याची शिट्टी, इथे शिट्टी आहे ती काढलेली आहे. रबर येतो तो काढलेला आहे इथून. आणि त्याच्यासोबतच सॉल्ट घेतलेला आहे, जो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तेवढा सॉल्ट टाकायचा आपल्याला. तुमच्याकडे भांड्यांचा स्टँड असेल सो तुम्ही तो लावू शकता, पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तर मी ही प्लेट ठेवत आहे ह्याच्यावर अशी, बघू शकता. आणि हे आता आपल्याला करायचं आहे बंद. कुकरला ॲटलिस्ट 10 मिनटं तरी गॅसवर ठेवायचा आहे, तसाच्या तसाच. जरासा मीडियम फ्लेम करून आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे 10 मिनटं तरी. सो आपण प्रीहीट करायला ठेवला आहे. रबर काढलेला आहे, तर मग थोडासा झाकणाचा लूज वाटेल तुम्हाला, बट इट्स ओके. सो चला ह्याला आपण गरम करायला ठेवूया. बेकिंग टिंट घेतलेला आहे. सो बघू शकता तुम्ही, हा अर्धा किलोचा आहे. मध्ये जेवढा केक बसेल तेवढा बनवणार आहोत आम्ही. तर त्यासाठी मी इथे बटर पेपर घेतलेला आहे, जो इथे असा लागणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला थोडंसं ऑइल लावायचं आहे. थोडंसं आपण ऑइल लावून घेऊया, ज्याच्याने हा बटर पेपर स्टिक होईल. आजूबाजूला पण लावून घ्यायचा. असं इथे लावून घेतलेला आहे. त्याच्यावर आपल्याला हा बटर पेपर आहे तो आपल्याला चिपकवायचा असा, म्हणजे की हलणार नाही अजिबात. तर इथे बघू शकता असा आपला हा बेकिंग टिंट रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पोर करणार आहोत आपलं बॅटर. आपला जो बॅटर झालेला आहे, बघू शकता इथे कन्सिस्टन्सी कशी आहे बॅटरची. जास्त म्हणजे जास्त थिक पण नाही आणि जास्त थिन पण नाही. सो अशी कन्सिस्टन्सी आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हवे तर तुम्ही टूटी फ्रुटी टाकू शकता, नट्स टाकू शकता, म्हणजे काजू बदाम वगैरे टाकू शकता.
पण मी चॉको चिप्स घेतलेले आहेत, जे एकदम थोडेसे मी टाकणार आहे, कारण की केकचा लुक त्याच्याने थोडासा खराब होतो, कारण की हे छोटे छोटे आहेत. जर बटनवाले चॉको चिप्स तुम्हाला भेटत असतील तर नक्कीच घ्या, खूप छान ते आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे. बाकी तुम्ही तुम्हाला एक ऑप्शन सांगते, जर तुमच्याकडे चॉको चिप्स नसतील तर तुम्ही कोणत्याही चॉकलेटचे थोडेसे म्हणजे असे छोटे छोटे तुकडे करून टाकू शकता केकमध्ये, ते पण छान लागतात. तर आपण थोडेसे चॉको चिप ह्याच्यामध्ये टाकूया, जास्त नाही, एकदम थोडे. फोल्ड करून घेऊया बॅटर. आता मी म्हणजे रेसिपी बघितली होती त्यांचं, तर थोडासा म्हणजे असा काय बोलू आता, त्यांचा थोडासा असा येल्लो येल्लो झाला होता केक. पण आता माझा कसा होईल ते मला माहिती नाही. काही ॲडिशनल असं मी टाकलेलं नाहीच आहे मुळात यात. जे काय आहे ते तुमच्या समोर आहे. तर आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे, ज्याच्याने काय बबल्स असतील केकमध्ये ते बाहेर येतील. आणि एवढं छान बॅटर बनलाय ना, सिरियसली हा केक खूप चांगला झाला पाहिजे खरंच, कारण की खूप आम्ही मेहनत करून बनवलेला आहे आणि पहिल्यांदा बनवलेला आहे. सो बघूया कसं वगैरे. प्लस ह्याच्यावर आपण चॉको चिप टाकणार आहोत टॉपिंगसाठी. अशा टॉपिंग पण झालेली आहे. सो चला आपण ह्याला आता कुकरमध्ये टाकूया आणि 25 ते 30 मिनिट आपल्याला कुकरला लावायचं आहे आणि ते पण मीडियम फ्लेमवर. सो चला. तर इथे बघा केक मी आतमध्ये ठेवलेला आहे. सो आपण ह्याला आता बेक करून घेऊया. 25 to 30 मिनिट्समध्ये हा बेक होऊन जाईल. तर गाईज 40 मिनिट्स लागले. मी 25 बोललेले, पण 40 मिनिट्स स्लो हीटवर मी केलेला आहे हा बेक, कारण की मला भीती वाटत होती की मी जाळेल. एक तर एवढा घोटाळा केलेला आहे, त्याच्यामध्ये अजून घोटाळा झाला असता तर चला आम्ही म्हणजे ह्याला डिमोल्ड करूया आता आपण. आम्ही अगोदरच काढला ह्याला बाहेर आणि थोडंसं थंड करत ठेवलेलं, याच्याने मी होल्ड करू शकते ह्याला. तर चला आपण पहिला एजेस हे करूया. ओके, सो निघेल का? हो निघाला, वाव. आता आपण हा पेपर काढूया इथून. तर आपण पेपर काढलेला आहे आणि हा असा मागचा बेस आहे, किती मस्त वाटतोय. आणि हा आपला पुढचा बेस आहे आणि ते बुनो देखील आलेला आहे केक तर आपण ह्याला कट करून सुद्धा बघूया. हा बघा, इथे बघा, ह्याला बघून घ्या पहिला. बसला तो केक, खायला बसला खाली की आता काय तरी भेटेल मला. तर आपण कट करून बघूया, जवळून दाखवते कट करून. तर हा बघू शकता तुम्ही केक. हा असा केक झालेला आहे. सो आपण टेस्ट करून बघूया. सेम तसाच लागतोय, जसा बाहेर बटर केक भेटतो तसाच सेम लागतोय आणि खूप छान झालेला आहे. सो हा तुमच्यासाठी तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा केक तर एवढा मस्त झाला आहे, तुम्ही ही क्रिसमसला ट्राय करा किंवा न्यू इयरला तुमच्या पोरांना खायला ट्राय करा. खूप छान असा केक झालेला आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा कसं वाटलं आणि शेअर करा तुमच्या मम्मीसोबत, तुमच्या गर्लफ्रेंडसोबत किंवा तुमच्या बायकोसोबत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर स्टे हॅपी, स्टे सेफ आणि सगळ्यांना
मेरी क्रिसमस आणि न्यू इयर पण येणार आहे. सो हॅपी न्यू इयर. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.